Good afternoon, everyone. In the previous lecture, just we started the problems on cone. Okay, many students have tried. I have checked the answer. Only slight change or the slight correction in the final stage, but everybody has tried nicely. Sorry that correction. So, what are the top view you are drawn? In the top view, the outer generators must be tangential to the whatever the elliptical surface. जो काही इलेक्ट्रिकल सरफेस आहे त्याला ते टँजेन्शियल असल्या पाहिजेत. दॅट इज द ओनली करेक्शन आय हॅड गिवन. हॅव यू मेड इट? Yes, sir. Everybody got the correction? Those who have shared the answer on my WhatsApp, I have given the correction. Have you made it, boys? Yes, sir. ओके. कुठलाही कोणचा एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस फायनल स्टेज काढाल तर फायनल स्टेज काढत असताना तुम्ही जे जनरेटर्स प्रत्येक जनरेटर जॉईन करणं अपेक्षित नाही. फक्त एंड जनरेटर्स असेल ना तो फक्त अपेक्षा जॉईन करायचं. बाकीचे मिडल जनरेटर जॉईन करायची गरज नसते. तर ते जे एंड जनरेटर्स आहेत ना ते इलेक्ट्रिकल सरफेसला टँजेन्शियल असले पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी दाखवतो. बघा असं काढलेलं आहे. हा इलेक्ट्रिकल शेप आहे. ओके, त्यांच्या केसमध्ये समजा पॉइंट इथे ए इथं आलेला आहे आणि पी एक पॉइंट इथं आलेला आहे. हा अपेक्स आहे. इथलं बरोबर ड्रॉ केलेलं आहे. इथलं काय केलं असं ड्रॉ केलेलं. दिस इज रॉंग. तर ते कसं पाहिजे? इट शुड बी लाईक दिस. इथून टँजेन्शियल असली पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? Have you got your correction? हॅलो, सर्वांना आपली करेक्शन कळाली का? जो काही तुम्हाला इलेक्ट्रिकल शेप येतोय टॉपिक मध्ये. ओके, am I audible? Yes, sir. Yes, sir. ओके, जो काही तुम्हाला इलेक्ट्रिकल शेप येतोय टॉपिक मध्ये तिथं तुमचा पॉइंट एक मला वाटतं इथं असा कुठं आलेला आहे. पॉइंट ए. ओके, तर ते काय होतंय असं टँजेन्शियल दिसत नाहीये. तर तुम्हाला कायच करायचं, टँजेन्शियल काढायचं. मी दाखवतो बघा टँजेन्शियल. आता समजा इथला लोएस्ट पॉइंट तुमचा आलाय बाय डिफॉल्टच, त्यामुळे ते टँजेन्शियल काढला. पण बाकीचे जे पॉइंट तुमचा हा असा पॉइंट काढला इट इज रॉंग. ओके, तर ते बरोबर टँजेन्शियल असलं पाहिजे. इट शुड बी टँजेन्शियल एक्झॅक्टली. आता असं येते आहे की नाही? दिस इज ऑल्सो रॉंग. मग कसं यायला पाहिजे? बरोबर टँजेंट इथं येतोय. दिस इज करेक्ट. गॉट इट? Understood everyone? Yes, sir. Okay. Yes, sir. Take the correction in your final stage. So take the next example. We'll make certain. Hello, sir. Next example. Hello, sir. बोला. सर जे तुम्ही ए पॉइंट दाखवलं ना त्याच्या खाली बी पॉइंट हे त्याच्या बाहेर येत आहे. काय म्हटलं? हॅलो सर जे टॉपला तुम्ही ए पॉइंट दाखवला ए पॉइंट सर्व्हरचा बरोबर. हा सर माझं ए च्या खाली बी पॉइंट हे टँजेंटच्या बाहेर येत आहे. तसं नाही करायचं. मग काढताना मी सांगितलं इथं पॉईंट कुठे येऊ देत काय घेणं नाही आपल्याला. फक्त जो टँजेन्शियल असला पाहिजे. जनरेटर मस्ट बी टँजेन्शियल टू द इलेक्ट्रिकल सरफेस. सर पण टँजेंट काढताना बी पॉइंट हे बाहेर आहे म्हणजे बी आणि डोंट थिंक अबाउट पॉइंट. हॅलो, डोंट थिंक अबाउट पॉइंट. पॉइंट कुठलाही मॅटर करत नाही. फक्त काढताना टँजेन्शियल असलं पाहिजे. म्हणजे आपला शक्यतो अल्टिमेट एम आपला असलं पाहिजे की पॉइंट हा टँजेन्शियल असावा. पण समजा नाही आला तर त्याचा जास्त विचार नाही करत बसत. तो काढताना कोण हा टँजेन्शियल दाखवायचा. कारण
हा कोन सरफेस हा नंबर ऑफ पॉइंट्स असतात ना. सी आपण फक्त त्याचे 6 पार्ट केलेत किंवा 9 पार्ट्स केलेत, असे नंबर ऑफ पॉइंट्स आहेत ना ते शेवटी. आता काय जणांचं येते असं येते ना, काय तर असं आलंय. इथं समजा ए पॉइंट असेल तर ते हा accept- yes sir. तसं नाही पाहिजे. ऍक्च्युअली ही टँजेन्शियल, समजा इथं जरी ए पॉइंट असला तर तुम्ही इथं जरी टँजेन्शियल देते, इथं ए नका देऊ, ए पॉइंट इथंच द्या तुम्ही. पण हा ए पॉइंट नाही जॉईन करायचा अपेक्सला. इथं जर समजा ए तुमचा आला असेल, इथं समजा तुमचा ए पॉइंट आला असेल, हा पॉइंट तुम्ही जॉईन नका करू. कुठला मग इथं नवीन पॉइंट नाही द्यायचा. जर जिथं टँजेन्शियल येते ते टँजेन्शियल जॉईन करून घ्यायचं. ओके. आणि जिथं टँजेन्शियल त्याला ते नाव इथं द्यायचं नाहीये, नाव हे इथंच असणार आहे, ए पॉइंट इथंच असणार आहे, फक्त टँजेंट असलं पाहिजे. आलं लक्षात? Yes sir. Okay. So take next example of similar kind on the cone. Write down a cone of base diameter 50 mm. A cone of base diameter 50 mm and axis height 60 mm. Axis height 60 mm is resting on curved surface, on HP full stop. The axis of the cone is inclined to VP. The axis of the cone is inclined to VP by 40 degree full stop. Complete the projections of cone. Complete the projections of the cone, comma, if apex of the cone is towards the observer. If apex of the cone is towards the observer. Apex of the cone is towards the observer. Okay, noted statement. Statement note केलं? Yes, sir. Yes, sir. बघा स्टेटमेंट व्यवस्थित वाचा. Imagine the conditions, HP, VP conditions. Then try to write given. See, the cone is resting on its curved surface. म्हणजे पूर्ण कर्ड सरफेस जो आहे कोनचा तो HP मध्ये रेस्ट केलेला आहे. बरोबर आहे का? Just imagine the conical surface.
जस्ट कम्प्लीट कोन अँड देन रेस्ट ऑन द कर्ड सरफेस. एका पूर्ण जो काही कोन आहे त्याचा कर्ड सरफेस, हा कर्ड सरफेस पूर्णपणे HP ला रेस्ट केलेला आहे. बरोबर. म्हणजे काय थोडक्यात काय केलेलं आहे, पूर्ण हा जो काही कोन आहे पूर्ण ग्राउंडला चिकटलेला आहे की नाही, HP ला चिकटलेला आहे. इज इट राईट? येस सर. ओके. म्हणजे तिथं थिटाची कंडिशन द्यायची गरज नाहीये. थोडक्यात तिथं थिटा किती असणार आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा विथ वन ऑफ द जनरेटर? थिटाची व्हॅल्यू काय असणार? 0 असणार ना तिथं. जो तो काही थिटा असणार आहे विथ जनरेटर लाईन, इट विल बी 0 नो. येस सर. Yes. Then phi axis is given. Phi axis is given how much degree? 40 degree. Right? So, but given cone is resting in the horizontal plane on the curved surface. मग त्याला काय करणार तुम्ही assumptions करण्यासाठी? Assume the cone is vertical. Assume the cone is vertical. मग vertical असल्यानंतर मग त्याचा ट्रू शेप कोण मिळणार बेसचा? टॉफी मध्ये का फ्रंट व्ह्यू मध्ये? टॉफी मध्ये. करेक्ट. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रायंगल. सो स्टार्ट ड्रॉइंग स्टेज नंबर 1. पहिली स्टेज करा. टॉप व्ह्यूला तुम्हाला सर्कल मिळेल. ऍक्सिस लाईन्स मस्ट बी फेंट. बरेच जण नॉमेनक्लेचर फॉलो करत नाही, मी सांगतो तरी पण. प्रोजेक्शन बी सारखंच, पूर्ण ते जे व्ह्यू काढतात ते पण सगळं सारखंच, असं अलाउड नाहीये. त्याचा अर्थ मिनिंग चेंज होतं, लक्षात ठेवा. ग्राफिक्स इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर, त्याच्यामधनं कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाहीये जर सगळ्याच लाईन सारख्या काढल्या तर. आता ही मिडलला काय ऍक्सिस लाईन्स आहेत, त्यामुळे यू शुड ड्राय द ऍक्सिस लाईन. Axis height is 60 mm. Base diameter of the circle is 50 mm. So divide the circle into number of parts. So inner generator must be drawn faint. टॉप व्ह्यू मध्ये किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये हे काढताना फेंटच काढायचे. Okay, this is stage number 1, assumption. Now its cone is resting on its curved surface. पूर्णपणे XY वरती चिटकवायचं. It's a curved surface. So I will draw OA on this XY line. So take distance O dash to A dash in compass, and you can mark this as a dash.
Okay. Then base distance A dash to E dash into compass. Draw an arc. Similarly, take distance O dash to E dash into compass and intersect the arc. Intersect the arc. So join this by a straight line. Okay. So mark the points. B dash comma H dash. C dash comma G dash. This is D dash comma F dash. And the last E dash. So now take the projections in the top view. Project all the points. Now join the points or highlight the points. B point. Then H. H. Then G. Here is point C. Then point T.
E F your point is inside. Okay, join these points. Now, in this, what are the position of the solid is there? So base is completely visible or invisible? Hello? Visible, sir. Completely base is visible. So we have to show it by dark line. इथे डॉटेड येणार नाही काय लक्षात ठेवा. You will get dark lines. ओके, आता असा इलिप्टिकल शेप आलेला आहे. माझा आवाज येतो सर्वांना? Yes, sir. ओके, आता हा इलिप्टिकल शेप आहे. डायरेक्ट काय करायचं, टँजेन्शियली अपेक्सला जॉईन करून घ्यायचं. टँजेन्शियली अपेक्सला जॉईन करून घ्यायचं. दिस इज द सेकंड स्टेज. ओके, complete up to this. Have you तर reached? आपण त्या का घेतला नाही, बोला. थिटा अँगल का घेतला नाही? हा, इथं अँगल दिला नाही ना, डायरेक्टली पूर्णपणे कर्ड सरफेस वरती तुम्ही ठेवलाय ना कोनला. ऍक्च्युअली आपली ही ऍक्च्युअल कंडिशन आहे आपली. बघा, ही HP कंडिशन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोनला पूर्णपणे कर्ड सरफेस वरती हॉरिझॉन्टल प्लेनला चिटकवला. दिस इज आवर HP कंडिशन. आणि त्यानंतर मग VP ला काय दिलेलं आहे त्यांनी, ऍक्सिस अँगल करतोय, ऍक्सिस VP ला अँगल. ओके, मग आता ही डायरेक्टली आपल्याला कळत नाही की बाबा हे काढता येत नाही ना. मग आपण अज्युम्पशन स्टेज काढतो. वी आर अज्युमिंग इट इज व्हर्टिकल. हे पूर्ण व्हर्टिकल कन्सिडर करून मग त्याचा ट्रू शेप काढतो बेसचा आणि फ्रंट व्ह्यू कम्प्लीट करून मग ऍक्च्युअली तो ट्रायंगल XY ला चिटकवतो असा. ओके सर. हा, म्हणजे तिथं थिटा 0 असणार ना. इन दिस केस थिटा विल बी 0. म्हणजे जे मगाशी एक्झाम्पल मध्ये जनरेटरने अँगल केला होता काय त्या 30 डिग्री वगैरे समथिंग, आता त्याच्याऐवजी थिटा विल बी इक्वल टू 0. आता इथं रेस्टिंग HP मध्ये, मागच्या प्रॉब्लेम मध्ये रेस्टिंग VP मध्ये होता ना, त्यामुळे पहिला आपण VP ला प्रेफरन्स दिला, नंतर HP दिला. आता इथे कसं आहे, रेस्टिंग ऑफ द कोन इज इन द हॉरिझॉन्टल प्लेन, हेन्स फर्स्ट HP कंडिशन देन VP कंडिशन. हॅलो सर, हा, बरं. ते 40 डिग्री इन्क्लाइन काढलाय ते axis, ते एकदा सांगता का? अजून काढायचं आहे ना. सेकंड स्टेज मध्ये तो सेकंड स्टेज मध्ये कुठे आपण अँगल घेतलाय, ते कसं केलंय सर? डायरेक्टली घेतलं ना. O to A पूर्णपणे XY वरती मार्क केलं ना. हा, O to A पूर्णपणे XY वरती मार्क केलंय, म्हणजे तो पूर्णपणे कर्ड सरफेस हा या हॉरिझॉन्टल प्लेनला चिटकला असा अर्थ झाला ते. हा, ओके सर. तसं म्हटले ना स्टेटमेंट मध्ये.
A cone of side, cone of base 60 mm and height 60 mm is resting on curved surface in HP plane. पूर्णपणे कर्ड सरफेस हा HP ला चिटकलेला आहे असं म्हटलेलं ना. मग त्या केसमध्ये थिटा 0 असणार ना. डायरेक्टली आपण O2A मार्क केला एक्स वरती, नंतर मग बेसचा आर्क मारला, नंतर दुसऱ्या स्लाइड जनरेटरचा O2A घेऊन कंपास मध्ये त्या आर्कला कट केलं, झाला ट्रायंगल तयार. ओव्हर. अप टू सेकंड स्टेज कंप्लीटेड. Yes, sir. Okay, we'll move to next stage. Now phi angle is given with axis. Axis of the cone is making an angle with VP. So measure the angle as a how much angle? 40 degree. So you measure 40 degree, phi equal to 40 degree, and draw inclined line with angle phi is equal to 40 degree. आता phi is equal to 40 degree हा जो आहे तो ऍक्सिस ने केलेला अँगल आहे की नाही कोनचा. इथं म्हणजे थोडक्यात ट्रू ऍक्सिस मार्क केला पाहिजे, बरोबर. पण सेकंड स्टेज मध्ये ट्रू ऍक्सिस आहे का? इज इट ट्रू ऍक्सिस? No, sir. मीन्स व्हॉट? वी हॅव टू कॅल्क्युलेट बीटा. बीटा कॅल्क्युलेट करायला लागेल की नाही करणार? Yes, sir. काय करणार तुम्ही? पहिला ट्रू ऍक्सिस मार्क करून घ्या. मग ट्रू ऍक्सिस कुठून घेणार? एक तर सेकंड स्टेज फ्रंट व्ह्यू किंवा फर्स्ट स्टेज फ्रंट व्ह्यू मधला ऍक्सिस हाईट घ्या डिस्टन्स कंपास मध्ये. ओ कुठे मार्क करा? इथं ओ मार्क करा कुठे रॅन्डमली. आणि जे ट्रू ऍक्सिस डिस्टन्स आहे मग तुम्हाला सेकंड स्टेजच्या फ्रंट व्ह्यू मधनं घ्या किंवा फर्स्ट स्टेजच्या फ्रंट व्ह्यू मधनं घ्या, दोन्ही पण चालेल. सो यू कॅन टेक इट फ्रॉम द सेकंड स्टेज फ्रंट व्ह्यू. मार्क करा. Then draw locus line parallel to XY. Then now take the apparent distance O to this axis. Here is the point O. O to axis distance compass मध्ये घ्या आणि इकडे कट करा. Okay. Now join this. Correct? So definitely. सर हॅलो. हा सर आता हे दोन लाईन कसं येतं ना ते अजून एक सांगा सर. कुठल्या लाईन वर? हे का? हे सर ओ. हा सर. मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे ना. वरती आपण अल्फा कसा घेतला तसंच इथे घेतला बीटा ना. म्हणजे सर इथं सेकंड स्टेज मध्ये टॉप व्ह्यूचा ओ टू ई आणि खाली सर ओ टू. ऍक्सिस डिस्टन्स, आय एम टॉकिंग अबाउट ऍक्सिस डिस्टन्स. आता ऍक्सिस कुठे आहे? ओ पासून सी पर्यंत आहे ना ऍक्सिस. हा तेवढं डिस्टन्स घे ना कंपास मध्ये. कळालं सर. हा मग आता टॉफी मध्ये ऍक्सिस कुठे आहे? इथून ते इथं पण असतं ना सेंटर पर्यंत, कारण तुम्ही इथला सेंटर पॉईंट Yes, sir. प्रोव्हाइड केला इथं. मग हा एवढा ऍक्सिस डिस्टन्स आहे. मग एवढं कंपास मध्ये घेऊन ह्या लोकसला कट केलं, झाला ना तुमचा बीटा अँगल. You got the beta line now. You can draw the horizontal line. If you draw the horizontal line, so this will be the beta angle. This is beta. मग ह्या बीटा लाईन वर तुम्हाला काय करायचं आहे? हा जो काही कोण आलेला आहे टॉप व्ह्यू हा तुम्हाला रिप्रोड्यूस करायचा आहे. यू हॅव टू रिप्रोड्यूस इट. ओके. तर मग आता रिप्रोड्यूस करूया आपण.
बघा काय दिसतंय कन्स्ट्रक्शन मध्ये. आवाज येतोय माझा? येस सर. येस सर. आज हे 4थं लेक्चर आहे माझं, त्यामुळे डेटा संपत आलाय. ठीक आहे, गेलं सगळंच आपलं. 1 सेकंड, आय विल ड्रॉ फास्ट. तुम्ही रिप्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करा. हॅलो, थर्ड स्टेज रिप्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करा. ऑल ऑफ यू जस्ट राईट. आता रिप्रोड्यूस कसं करायचं हे ते प्रत्येकाला जमलं पाहिजे बघा. कॅन यू रीड राईट? रिड्रॉ करण्यासाठी कोणाला अडचण येते का? यायला नाही पाहिजे, कारण मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही रिड्रॉ केलेलंच आहे. सेम टेक्निक वी हॅव टू फॉलो हिअर. आता मी डायरेक्ट काढतो बघा. फॉर मी इट इज व्हेरी इझी.
So complete the final stage. Redraw केलं का? Anybody has completed? थर्ड स्टेज मध्ये रिड्रॉ केलं का? सेकंड स्टेज ऍज इट इज तुम्हाला रिड्रॉ करायचे आहे. हॅलो, येस सर. थर्ड स्टेज रिड्रॉ केली का टॉप व्ह्यूची? हा सर. ओके, आता सगळे फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्शन घेऊन चला आणि जी सेकंड स्टेज फ्रंट व्ह्यू त्याचे पण प्रोजेक्शन मॅच करा आणि मग तुम्हाला कुठला अर्धा कर्व इनविजिबल असणार आणि बाहेरचा कर्व विजिबल असणार आहे. जॉईन करा. इथे डॉटेड लाईन्स फार नसतात कोनमध्ये. हाफ सर्कल डॉटेड, हाफ सर्कल डार्क कंटिन्युअस. कोणच्या प्रॉब्लेम मध्ये डॉटेड लाईनचा एवढा फार विषय बीटा अँगल कुठे दाखवतं का? काही गरज नाही दाखवायची. तुम्ही ऍक्च्युली ते कन्स्ट्रक्शन केलं ना बेटाचं, तुम्ही बेटाचं कन्स्ट्रक्शन केलं की नाही केलं? येस सर, केलंय ना. झालं की मग काय गरज नाही. तिथं अँगल दाखवा असं काही नसतं. इफ यू आर डन द कन्स्ट्रक्शन फॉर बीटा, then doesn't require to show that angle beta. पहिला ट्रायंगल मार्क केला, त्याच्यानंतर मग ट्रू ऍक्सिस डिस्टन्स मार्क करून परत तुम्ही लोकस लाईन काढून त्याला परत ऍक्च्युअली अपरंट ऍक्सिस डिस्टन्स घेऊन कट केला. दॅट इज द अपरंट ऍक्सिस आणि त्यावरती तुम्हाला रिड्रॉ करायचं आहे सेकंड स्टेज टॉप व्ह्यू. इट डझंट रिक्वायर टू गो फॉर द शोईंग द बीटा. दिग्विजय शिंदे, दिग्विजय, अक्षय घाडगे, सर फायनल स्टेज काढली का थर्ड टॉप व्ह्यू? काढायला लागलोय सर. ओके. युवराज देशमुख, सर काढायला लागलोय. ओके. काय अडचण येत नाही काढताना? नो सर. कसं आहे, ती जी स्टेज काढताना थोडंसं पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन लागतं बघा. म्हणजे कारण ते तुम्ही सेकंड स्टेज मधलं कन्स्ट्रक्शन बघून तुम्ही ती कॉपी करत असताय. त्यावेळेस तुम्हाला तिथलं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, काय लाईन कशी परपेंडिक्युलर आहे, इन्क्लाइन आहे, किती डिस्टन्स काय, हे सगळं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनचा पार्ट येतो. ज्ञानेश जानकर, ज्ञानेश येस सर. काढली हा थर्ड स्टेज? काढायला लागलोय. येते ना काढता? हा इथे ओके. रेश्मा सादिगले, येस सर. फायनल स्टेज काढली का? येस सर. ओके. ड्रॉ केल्यानंतर मला व्हॉट्सअप टाका, आन्सर बघू दे मला कसं काढले फायनल. येस सर.
साक्षी उबाळे. येस सर. फायनल स्टेज मधलं फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू झालं का अजून टॉप व्ह्यू मध्येच आहे? टॉप व्ह्यू चालू आहे का? येस सर. ओके. हा सर. हा. ओके. आजच्या टेस्टसाठी टॉपिक मी प्लेनच ठेवलाय बघा, कारण सॉलिड चॅप्टर पूर्ण संपलं नसल्यामुळे मी ते ठेवलेलं नाहीये. तर प्लेनवरची तुमची ऑलरेडी तयारी झालीच आहे ISC मुळे, बरोबर आहे का? हॅलो, ISC मुळे प्लेन चॅप्टर तयार झाली होती ना? येस सर. सर MCQ सेंड केलेत का? हा, MCQ ची सर चौंडे सर पाठवले लिंक. चौंडे सर विल सेंड द लिंक ऑन युअर टेलिग्राम चॅनल. चॅप्टर वरचे MCQ. अच्छा अच्छा, बुकलेट म्हणता का? हा येस सर MCQ बुकलेट. असाइनमेंटचे क्वेश्चन तुम्हाला शेअर केले, पण MCQ नव्हते शेअर केले माझ्या सरांनी. हा सरांनी केलेले तेच रेफर करू दे का? हा, ते रेफरन्स आहे ना, त्याच्यात थोडस मी नवीन काय ऍड केलेत ना आता. जे टेस्ट मध्ये जे आन्सर क्वेश्चन्स असतील त्यात काही नवीन वेगळे पण असू शकतात ना. ज्याचे MCQ ह्याच्यामध्ये प्लेन मधले चांगले व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील त्यांना प्लेन चॅप्टर समजलं म्हणून, कारण सगळे कन्सेप्च्युअल आहेत. त्यामुळे गोळी मारू नका कोणी, जे काही रिअल आहे ते रिअल. हा, तुमचा ISC 1 चा रिझल्ट मला मिळालाय बघा. ISC 1 चा रिझल्ट मिळालेला आहे, मी तुम्हाला उद्या शेअर करतो. Tomorrow I will share. The marks are not satisfactory, so we have to work more on the ISC 2 and ISC 3. Over. Anybody has completed? कोणा झाले का?
दिग्विजय शिंदे, दिग्विजय, संकेत सोनवणे, चैत्राली कुलकर्णी, येस सर. झालं का एक्झाम कम्प्लीट? चालूच आहे. ओके. Those who completed, please just tell me completed. Those सर are, completed. okay, you can do one thing. You can uh, make your camera on and you can show me answer. Just a minute. You can focus the camera on your answer. सर व्हॉट्सअप वर सेंड केलं आता. Okay, good. No problem. I will check. I will check. Your roll number? Hello? तुमचा roll number? 63. 63. Your presentation is very outstanding. But one correction I would like to give here. जे तुम्ही स्टेज 1 काढले का बघा तुमच्या सोल्युशन मध्ये. हॅलो, स्टेज 1 मध्ये बघा तुम्ही जो टॉप व्ह्यू काढलाय, Yes, sir. जे टॉप व्ह्यू काढलाय ना त्याच्यामध्ये डार्क काय पाहिजे फेंट काय सांगतो तुम्हाला. ते टॉफी मध्ये सर्कल जे आहे ते डार्क पाहिजे, बाकीचे जे टॉफी मधले जे जनरेटर्स काढलेत तुम्ही ते सर्व फेंट पाहिजेत. Yes, sir. हा, देन त्याच स्टेज 1 मध्येच फ्रंट व्ह्यू मध्ये जे इनर जनरेटर सध्या तुम्ही डार्क केलेत ते डार्क नका करू, ते फेंट करा. ओके, इनर जनरेटर्स नेहमी काय करायचे, फेंट काढायचे. दिस इज अबाउट स्टेज 1. त्यानंतर स्टेज 2. स्टेज 2 मध्ये पण टॉफी बरोबर काढलेलं आहे, फक्त टॉफी मध्ये ऍक्सिस दाखवायचं राहिलं तुम्हाला. ऍक्सिस, यू शो द ऍक्सिस लाईन. ऍक्सिस लाईन कशी दाखवायची सांगतो, लक्ष द्या. अशी लॉंग, परत एक छोटी, परत लॉंग, परत छोटी, हे लॉंग, परत छोटी. दिस इज द ऍक्सिस लाईन. तर ते ऍक्सिस लाईन तुम्ही टॉफी मध्ये दाखवा. तसेच ऍक्सिस लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये पण दाखवा. आता पण फ्रंट व्ह्यू मध्ये काय होणार आहे, जनरेटर आणि ऍक्सिस एकावरती ओव्हरलॅप झाल्यामुळे तिथे काय ऍक्सिस दाखवा असं काय कंपल्शन नाही. पण सेकंड स्टेज टॉप व्ह्यू मध्ये मात्र ऍक्सिस दाखवा तिथं. त्यानंतर सेकंड स्टेज फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्ही इनर जनरेटर्स अगेन डार्क दाखवले, ते फेंट दाखवा. Got your corrections? Yes, sir. Okay, but anyhow you have drawn very nice. I would like to show to all if it is visible. This thing, I don't know. This thing नाही माहित नाही मला, तरी माहित चमकते वाटतं. ठीक आहे, अजून कोणी सॉल्व केले मुलींमध्ये? येस सर, थोडंसंच राहिले, पाठवते, स्क्रीनशॉट पाठवते.
बघा सी द डिफरन्स. ऑनलाईन मध्ये आपण एकच प्रॉब्लेम घेऊ शकतो मॅक्झिमम व्यवस्थित इफेक्टिव्हली. त्यावेळेस ऑफलाईन असतात त्यावेळेस वी वर कव्हरिंग मे 2 प्रॉब्लेम्स. ऑनलाईन मध्ये एकच आणि ऑफलाईन मध्ये 2. Actually, as per the university, time required to complete the problem solid is 25 minutes. अर्धा तास लागतो तुम्हाला कम्प्लीट करायचं. मिनिमम 25 मिनिट्स. 25 मिनिटापेक्षा जास्त टाइम नाही गेला पाहिजे. So 10 marks you have to work for 25 minutes. Completed? Okay, here what are the required varieties related to cone? I have covered. You see what are the questions in booklet or maybe in any of the book. कोन मध्ये जास्त व्हरायटी विचारले जात नसतात. जे काही रिक्वायर्ड आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. So tomorrow we'll cover cylinder and tomorrow we will end the chapter. ठीक आहे. आता सॉलिड वर्डचे एक्झाम्पल जमल्यासारखं वाटतं की नाही वाटत? जमतात का एक्झाम्पल तुम्हाला? बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय मला. एक्झाम्पल तुम्ही शेअर करताय मला असं या ग्रुपवरती, सॉरी व्हॉट्सअपवरती. तर डॉटेड लाईन्स ज्या असतात त्या तुमच्या प्रॅक्टिस मधूनच तुम्ही ते ओव्हरकम करू शकता. Okay, give the attendance. Roll number 1, Yes, sir. 2, Yes, sir. 3. सर पाठवलाय. Yes, sir. I will check. Each and every student, after completion of this example, you share it on my WhatsApp. Whenever you get the time, you complete it and you share on my WhatsApp. I will check. Example तुमचं कधी का होईना आज आफ्टर टेस्ट करा किंवा टेस्टच्या अगोदर करा. सॉल्व्ह झाल्यानंतर मला व्हॉट्सअपवरती शेअर करा. आय विल चेक. रोल नंबर 3, Yes, sir. 4, Yes, sir. 5. Roll number 5, Present. 6, Present. 6. Roll number 6, 7, Present. 7, Yes, sir. 8, Yes, sir. 9, Present. 10, Yes, sir. 11, 12. Roll number 12, 13, Present. 14, Yes, sir. 15, 16, Yes, sir. 17, Yes, sir. 18, 19, 20. Yes, sir. 20 is there. 21, Sir, 12 present. Yes, sir. 12 present. 20, 20 is present. Yes, sir. Present. 22, 21, 21, Yes, sir. 22, 22, 23, Yes, sir. 24, Present, sir. 25,
Present, sir. 26, 26, 27, Yes, sir. 28, Yes, sir. 29, 29, 30, Yes, sir. 31, 31, 32, Present, sir. 33, Yes, sir. 34, 34, 35, 35, 36, Yes, sir. 37, 37, 38, Yes, sir. 39, Yes, sir. 40, Present, sir. 41, Present, sir. 42, Yes, sir. 43, 43, 44, Present, sir. 45, Yes, sir. 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Yes, sir. 49, 49, 50, Yes, sir. 51, I 51. Present, sir. 51 present. Okay, noted. 52, present, sir. 53, 53, 54, 54, Yes, sir. 55, Present, sir. 56, Yes, sir. 57, Yes, sir. 58, Present, 58, sir. 59, Present, sir. 60, Present, sir. 61, Present, sir. 62, 62, 63, Yes, sir. 64, Yes, sir. 65, 65, 66. Yes, sir. ओके, मी ऑप्शन नंबर 1 सेकंड रीड करतो. रोल नंबर 11, 15, 11 प्रेझेंट, 15, रोल नंबर 15, 18, 19, 22, 26, 29, 31, 34, 35, 37, 43, 53, 62 and 65. These are absent numbers. 65 present, sir. 65 Net present. rupees. ओके, अजून कोण आहे का प्रेझेंट? ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. So best of luck for the chapter test number 2. Okay, solve the questions with properly.